भाजपची कोकण ठाणे विभागाची बैठक झाली। माहितीमध्ये लढायचं की स्वबळावर याचा निर्णय जिल्हा पातळीवर होणार। टीका करताना युतीमध्ये असल्याचं भान ठेवा। बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांचे आदेश। 2014 मध्ये अचानक भाजपने युती तोडली। युती तुटली तेव्हाच भाजपचा शिवसेना तोडण्याचा डाव होता। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। निवडणुकांचा निकाल लागला की कोणाचा बँड वाजणार हे समजेल। गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे ब्रँडची सुरुवात झाल्यानंतर तुमचा बँड वाजेल। उद्धव ठाकरेंचा पलटवार। ठाकरेंचा अंबरडा मोर्चा काढण्याचा प्रयोग फेल गेला। अंबरडा मोर्चावरून मंत्री संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। त्यांचा अंबरडा आम्ही 2022 ला फोडला, तेव्हापासून ते रडतायत। शिरसाटांची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे सर्वात हतबल मुख्यमंत्री होते। ठाकरेंनी कोरोना काळामध्ये रस्त्यावर येऊन कोणालाही मदत केली नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका। सत्तेमध्ये एक फूल आणि दोन हाफ बसलेत। हा अंबरडा मोर्चा नाही तर सरकारसाठी इशारा मोर्चा आहे। संपूर्ण महाराष्ट्र चक्काजाम करू, ठाकरेंचा सरकारला इशारा। आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही। शेतकऱ्यांना योग्य मदत करू, ठाकरेंच्या पुन्हा रस्त्यावर उतरू या इशाऱ्यानंतर फडणवीसांचं उत्तर। स्थानिक निवडणुकीमध्ये शक्य तिथे युती करणार, मात्र स्वतंत्र लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। माहिती म्हणूनच लढण्याचा आमचा प्रयत्न, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाल्यास आम्ही एकमेकांना पाडणारच। आगामी निवडणुकांबाबत गिरीश महाजनांचं वक्तव्य। मुंबई पालिकेच्या दृष्टीने एकनाथ शिंदेंकडून प्रभागनिहाय आढावा। माहीम, वडाळा, धारावी, सायन, कोळीवाडा, अणुशक्तीनगर, चेंबूर विधानसभांचा शिंदेंकडून आढावा। अंतर्गत हेवेदावे ठेवू नका, एकत्र काम करा। एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। घायवळनं पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला, तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिट नंतर घायवळला पासपोर्ट मिळाला, तेव्हा कुणाचा दबाव होता? निवडणुकीमध्ये घायवळनं कुणाचं काम केलं? फडणवीसांचा सवाल। देवेंद्र फडणवीसांनी तिसरा डोळा उघडलाय। घायवळ असो की पायवळ, गुन्हेगारांवर कारवाई होणार। राज्यामधील वाढत्या गुन्हेगारीवरून गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागामध्ये रवाना। गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास। सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपून असल्याचा तपास यंत्रणांना संशय। रवींद्र दंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी। सूत्रांची माहिती, घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांशी संबंध जोडून दंगेकरांचे आरोप। भाजपसह पक्षातील नेत्यांकडूनही शिंदेंकडे तक्रार। आता आपण काँग्रेसमध्ये नाही, दंगेकरांच्या लक्षातच येत नाही। अजित पवारांचा टोला, आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहे ते लक्षात ठेवावं, अजितदादांचा सल्ला। सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली तयार केला? सवाल उपस्थित करत भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा रोहित पवारांकडे रोख। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता शिवदूत असणार। शिवसेनेचे शिवदूत प्रत्येकाच्या घरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार। शिवदूतांचं काम योग्य पद्धतीने झालं पाहिजे, कंटाळा करू नका, शिंदेंच्या शाखा प्रमुखांना सूचना। संग्राम जगतापांचं वक्तव्य मला अजब वाटतं। सगळ्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं। बाबासाहेब पाटील आणि संग्राम जगतापांच्या विधानावर सुळेंची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये तानाजी सावंतांचा पुतळा घायवळसोबत पार्टनर म्हणून काम करतो, रोहित पवार यांचं वक्तव्य। बाबासाहेब देशमुखांना निवडून आणलं तेव्हा पालकमंत्री नव्हतो। विधानसभेला शहाजी बापूंच्या विरोधात काम केल्याची जयकुमार गोरेंची कबुली, तर मला भाजपने पाडलेलं नाही। जयकुमार गोरे भावनेच्या भरामध्ये बोलले असतील। शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया। विधानसभेला शहाजी बापूंच्या विरोधात काम केल्याची गोरेंची कबुली। उज्ज्वलांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा। पोलीस बळाचा वापर केल्यास गनिमी काव्याने आंदोलन करू, काळकुटेंची प्रतिक्रिया। न्यायालयाबाहेर मुक्ताफळं उधळणाऱ्यांना काय उत्तर देणार? ओबीसी नेत्यांच्या वक्तव्यावरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया। प्रसिद्धीसाठी वक्तव्य करताना सामाजिक सलोखा बिघडवू नये, विखेंचं वक्तव्य। सर्वाधिक टॅक्स भरतात म्हणून मुंबईवर राज करणार का? अविनाश अभ्यंकरांचा सवाल। मुंबईवर सर्वात जास्त अधिकार मराठी माणसांचा आहे। जैन मुनी आणि महाराजांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया। आम्ही पुढाऱ्यांना सर्व लोक शिव्या देतात, ज्याला शिव्या ऐकता येतात त्यानेच आमदार व्हावं। मंत्री गुलाबराव पाटलांची भाषणादरम्यान प्रतिक्रिया। गुलाबराव पाटलांच्या भाषणामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला। मनोहर भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांच्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीवेळी मनोहर भिडे दाखल।
मुंबईतील एसआरए प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक बोलावली. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये बैठकीचं आयोजन. पदाधिकाऱ्यांनी वॉर्डमधील समस्या शिंदेंसमोर मांडल्या. ठाण्याच्या मुंबऱ्यामध्ये भीमसैनिकांकडून राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांच्या विरोधात निदर्शनं. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कारवाईसाठी पत्र दिलं. सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ. मराठवाड्यामध्ये भाजपवर निवडणूक लढवण्याची चाचपणी. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर खलबतं. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये झाडावर अडकलेल्या अजगराचं रेस्क्यू. अजगराची 2 तासानंतर सर्पमित्रांनी सुटका केली. अजगराला पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. रेस्क्यू केल्यानंतर अजगराला जंगलामध्ये सोडण्यात आलं. सोलापुरात गुप्तधन काढून घेण्याचं आमिष दाखवत भोंदू बाबाकडून फसवणूक. गुप्तधनाचा हंडा काढून देतो असं सांगत 1,87,00,000 फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला कर्नाटकमधून अटक. पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. प्रेयसीचा वाढदिवस साजरा करून चाकू आणि ब्लेडनं प्रेयसीवर वार करत हत्या केली. हत्या केल्यानंतर प्रियकर स्वतः कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. सोलापूरच्या साठेवस्ती परिसरामध्ये रस्त्यावर तलवार फिरवत वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना भोवलं. तलवार फिरवणाऱ्या तरुणासह 7 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यामधल्या हडपसरच्या रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्याला पोलिसांनी धडा शिकवला. दमदाटी करत टेम्पोची काच फोडणाऱ्या आरोपीची रस्त्यावरून धिंड काढली. आरोपी सूरज पाटील विरोधात हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या लासलगावमध्ये कोयत्यासह रील बनवणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई. सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. भाईंचा माफी मागतानाचाही व्हिडिओ पोलिसांनी व्हायरल केला. पुण्याच्या सिंहगडमध्ये भटक्या श्वानांची दहशत. 4 मुलांवर भटक्या श्वानानं हल्ला केल्याची घटना. मुलांवर ससून कमला नेहरू रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. रस्त्यानं चालणाऱ्या महिलेवर हल्ला. एका स्थानिक व्यक्तीनं कुत्र्याला पळवून लावल्यानं महिला बचावली. कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये महिलेला गंभीर इजा. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या दारखेल परिसरामधील बिबट्याला वन विभागानं अखेर पकडलं. दारखेल परिसरात बिबट्यांचा संचार वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. यामुळे नागरिकांकडून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी होत होती. मीरा भाईंदरच्या उत्तनमधील शहरी उद्यानाचं लोकार्पण. आयुक्त राधा गोविंद शर्मा यांच्या हस्ते लोकार्पण. पालिका 50,000 वृक्ष लागवडीचा व्यापक उपक्रम राबवणार. मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामधील उत्तमपाली गावामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. जळगाव शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार. अहिल्यानगरच्या राजेगावमध्ये रस्ता नसल्यानं नागरिक आक्रमक. गावामध्ये येण्यासाठी मुख्य रस्ता नसल्यानं गावकरी आक्रमक. गावात येण्यासाठी गावकऱ्यांना नदीमधून वाट काढावी लागते. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ता बनवून देण्याची मागणी. मराठवाड्यामधल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीमधून प्रबोधन. आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ. संतांच्या विचारातून वारकरी गावागावातील शेतकरी आत्महत्या रोखतील. वारकऱ्यांची प्रतिक्रिया. गोंदियामध्ये केळीचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत. सततच्या पावसामुळे केळीचा दर्जा खालावला. धान पिकाप्रमाणे केळी पिकाला मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामधील कव्हेमधील नुकसानाची आमदार नारायण पाटील यांच्याकडून पाहणी. बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे नारायण पाटलांचे आदेश. मुंबई पोलीस अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची विशेष मोहीम सुरू. कुर्ला, सीएसएमटी, माझगाव, गोवंडी, बोरिवली, वाकोला परिसरात 6 ठिकाणी कारवाई. 7.1 कोटींचा म्हणजे जवळपास 7 कोटी 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. आज राज्यभर वंजारी समाजाचं चक्काजाम आंदोलन. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन. आंदोलनामध्ये सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं. जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं आवाहन. बीडच्या आष्टीमधील अॅडव्होकेट बीडी हंबर्डे महाविद्यालयाकडून पूरग्रस्तांना मदत. आपल्या स्वनिधीमधून आष्टी तालुक्यामध्ये 21 गावात जाऊन घरोघरी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.